राम एकबाणी एक पत्नी व्रती आणि एकदाच देणारा आहे. एकदाच देणारा का की एकदा देईल ते असं देईल की पुन्हा काही मागण्याची जरूरच राहू नये. ही जाणीव असलेले रामदास स्वामी आहेत. तर त्यामुळे ते सांगतायत की उदंड ऐकिली कीर्ती, उदंड ऐकिली कीर्ती, पतित पावना प्रभो, मी एक रंक निर्बुद्धी, बुद्धी दे रघुनायका. आपलं ब्रीद राख कोणतं ब्रीद आहे तर पतित पावन तुम्ही आहात. श्रेष्ठ भक्तांना तुम्ही द्याल पण तुमचं ब्रीद काय आहे? पतित पावन. म्हणजे आम्ही जे पतित आहोत त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे ना पहिल्यांदा, कारण पतित पावन तुम्ही आहात. आणि तुम्ही पतित पावन आहात आणि मीही एक रंक भिकारी आहे. मी म्हणे काहीच नाहीये माझ्याकडे आणि निर्बुद्ध आहे. बुद्धीही नाही, धर्मही नाही, अर्थ ही नाही, कामही नाही. अशी जेव्हा मनापासून अवस्था होते ती अकिंचन अवस्था आहे. ती अकिंचन अवस्था आली की प्रपन्नत्व होतं. मागेही आपण पाहिलं की वेदांत पारिजात सौरभ मध्येही महाराजांनी हे सांगितलेलं आहे की प्रपन्नत्व हे एकच असा गुण आहे की जो भक्तीत आवश्यक आहे. भक्तीत पुढे जायचं तर प्रपन्नत्व हे गरजेचं आहे. प्रपन्नत्व म्हणजे पन्न म्हणजे पडणं, प्रपन्न आधीच शरणागत होणं हे आवश्यक आहे. आणि ईश्वराला शरणागत होणं हा काही कमीपणा घेणं नाहीये. आपण मागे कोणत्या तरी सेशन मध्ये पाहिलं होतं की प्रपन्नत्व ही अशी शिडी आहे ती दिसताना खाली जाणारी दिसते पण ती त्या वर परमात्म्याशी आपल्याला जोडून देते. तर हे प्रपन्नत्व आहे की मी काही नाही, मला बुद्धी नाही, मला काही कळत नाही, माझी काही शक्ती नाही, माझ्याकडे युक्ती नाही, काहीच नाहीये. फक्त एवढंच आहे, तुझा मी म्हणावी तसे, मी तुझा आहे एवढी ठाम बुद्धी आहे आणि तू माझा आहेस. तू माझा आहेस, तू माझा त्राता आहेस, तूच माझी आई आहेस, तूच माझा पिता आहेस. त्वम सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते. माझं सर्व स्व माझं म्हणून ते जे काही आहेत ते तूच आहेस फक्त. आणि त्याच्याबरोबर सर्व जे काही जगात आहे तेही तूच आहेस. अशा दृष्टीने फक्त तूच आहेस आणि तूच त्राता आहेस. आणि आशा हे लागली मोठी हे झालं का दिनेश? हं? 16वं अं, आशा हे लागली मोठी दयाळू वा दया करी. हा ते 19व आहे. हो का? हो, हो 19व. माझ्या ह्याच्यात 16वं दाखवलंय ते. ठीक आहे ठीक आहे. हे तुम्हीच पाठवलेलं आहे. हो पण माझ्याकडे ते दुसरं पुस्तक घेऊन बसले मी, समर्थ हो, हो. ग्रंथ ते भांडार म्हणून. थोडं मागे त्याच्यात पुढे. ते 16वं दाखवतात हो, ते. थोडं मागे हा नाही पुढे हरकत हरकत नाही. नाही. हा मागे पुढे ठीक आहे. आणि ते 19व संयुक्तिकही आहे, कारण त्याच्यात आणिक न लगे काही इतकं स्पष्ट समर्थ मागतायत. तर येऊ तिथपर्यंतही येऊ आपण. पण रामदास म्हणे माझा संसार तुझा लागला हे शेवटलं असेल ना? हो ते शेवटलं आणि सेकंड लास्ट हे आहे. आणिक अच्छा न लगे काही. हा ठीक आहे. अं, तर म्हणतात मी एक रंक निर्बुद्धी, बुद्धीने रघुनायका. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण व्यवहारात मी अमुक, मी तमुक, मी हे केलं, मी ते केलं, हे जरी आपण बोलत नसलो, आता थोडस अध्यात्म वाचून बिचून तेवढंस कळतं की तोंडी बोलू नये पण मनात ती जाणीव असते. आणि मागेही आपण पाहिलं की दुसऱ्या कोणासाठी आपण काहीतरी केलं तर फार तर एवढं असतं की आपण म्हणतो की म्हणजे निरपेक्षपणे आपण करतोही. म्हणजे आपल्या बुद्धीला आपण वाटतं आपण एखाद्याला निरपेक्षपणे मदत केली आणि परत काही आपण इच्छा करत नाही. पण समजा त्याच माणसाने येऊन आपला अपमान केला तर
इतरांनी केलेला अपमान आणि त्या माणसाने केलेला अपमान, त्या व्यक्तीने केलेला अपमान, कोणी असेल, आपले मूल असेल किंवा आपण ज्याच्यावर उपकार केले ते व्यक्ती असेल, कोणी असेल, त्यांनी आपला अपमान केला तर बाकी कोणी केल्यापेक्षा जर दुखत असेल, त्याचा अर्थ आहे म्हणजे एकतर प्रत्युपकाराची, म्हणजे निदान जाणीव ठेवण्या इतकं तरी अपेक्षा आहे, आणि मी केलं ही भावना आहे. आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, म्हणजे कुठेतरी ती त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात जाणीव दिसली, कृतज्ञता दिसली की आतून बरं वाटतंय. हा थोडा तरी भाग राहतो, पण तो काहीच नाहीये इकडे. इकडे रंक म्हणतायत, स्वतःला निर्बुद्ध म्हणतायत. समर्थांनी असं म्हणावं, म्हणजे ज्यांची मनोजवम मारुत तुल्य वेगम असे जे मारुतीर आहेत त्यांचे अवतार आणि 12 गायत्री पुरस्चरणांनी बुद्धी एवढी तेजस्वी आहे, ते म्हणतायत मी रंक आणि निर्बुद्धी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ते मागतायत बुद्धी दे रघुनायका. म्हणजे असं नाही की ते हिंदी गाणं आहे ना, ते थोडा आहे थोडे की जरूरत आहे, अजून थोडी बुद्धी कमी पडते असं नाही, बुद्धी नाहीच आहे मला आणि तू बुद्धी दे. कारण बुद्धी इथे जी मागितलेली आहे ती जी शुद्ध बुद्धी आहे, जिथे सत्वरजतमाचाही, रजतमाचा नाहीच नाही, पण सत्वाचाही अंश नाही, अशी जी शुद्ध बुद्धी की ज्याच्यात परमात्व तत्व प्रकट होतं, ती बुद्धी ते मागतायत. आणि स्वतःपुरती नाही, सर्वांकरता मागतायत. कारण ही प्रार्थना सर्वांकरता, नाहीतर लिहूनच ठेवली नसती त्यांनी. त्यांनी काय मला सुचलेलं आहे किंवा मी रचलेलं आहे ते लोकांपर्यंत जावं म्हणून लिहितोय असा अर्थ नाही. लोकांना त्यांचा उपयोग व्हावा याकरता सगळं लिहून त्यांनी स्वतः ठेवलेलं आहे, शिष्यांमार्फत करून घेतलेलं आहे. मागे आपण पाहिलं, गरज नाहीये त्यांना दासबोध लिहायची. खरं तर कल्याण स्वामीही असे शिष्य आहेत की स्वीयम साम्यम विधीयते जे म्हणतात, आपणासारखे करीती तात्काळ, हे ज्या शिष्यांचं होतं असे तयारीचे शिष्य आहेत. हात ठेवला आणि मुक्ती झाली अशा तयारीचे शिष्य आहेत. पण हे सांगितले कल्याणांचं निमित्त करून, आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी तो दासबोध सांगितलेला आहे. नाहीतर शिवथरगळ जर कधी आपण गेलात तिथे तर पाहाल की आपल्यासारख्या संसारी जीवांनाही तिथे बसल्यानंतर असं ध्यान लागतं, तर ते ज्यांच्या संस्कारामुळे लागतंय त्यांची स्थिती काय असेल? ते समाधीत राहू शकले नसते का? नक्कीच राहू शकले असते. डोक्यावर हात ठेवला कल्याण स्वामीही राहू शकले असते. कदाचित ते दासबोध सांगण्याच्या आधीही तसं झालं पण असू शकेल. पण जसं रामकृष्णांनी ती समाधी अवस्था नरेंद्रांची थांबवून ठेवलेली आहे, तसं इथे स्वतःच्याही समाधी अवस्थेला बाजूला ठेवीन. आणि बाजूला कशाला, व्यासस्य समाधी भाषा, तशी ही समर्थांची दासबोध किंवा ही कोणतीही रचना ही समाधी भाषाच आहे. त्या अवस्थेत झालेले हे सगळे श्रेष्ठ ग्रंथ आहेत आणि म्हणून ते कालातीत आहेत. धर्म जुना झाला म्हणणारे जे लोक आहेत त्यांना धर्म या शब्दाचाच अर्थ कळलेला नाही. कालातीत असे हे सगळे महात्म्यांचे ग्रंथ आहेत. ते आपल्याला जितके अभ्यासता येतील अभ्यासावे आणि आपलं कल्याण करून घ्यावं. आणि हे असे महात्मे म्हणतात काय की मी रंक निर्बुद्ध आहे म्हणतात. आणि शेवटी आता शेवटचे 2 ओळी आहेत. आशा ही लागली मोठी, दयाळू वा दया करी, आणि कन्न लगे काही, बुद्धी दे रघुनायका.
रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, संशय वाटतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. मोठी आशा लागलेली आहे. म्हणजे एकीकडे संशयही आहे. संशय कशाचा आहे? तू आहेस की नाही हा संशय नाही. संशय असा आहे की ही जी कृपा आहे तुझ्यासाठी काय आहे? भगवंताचा एक क्षण, ते भगवंत तर पुढचीच गोष्ट राहिली. भागवतात त्या ब्रह्मदेवाची कथा आहे की क्षणभर त्यांनी गाय वासर नेऊन ठेवली परीक्षा पाहण्याकरता, आणि इथे एक वर्ष वर्ष निघून गेलेले. असे कित्येक ब्रह्मदेव जातात तेव्हा कुठे यांचा एखादा क्षण होतो. असे तुम्ही भगवान आहात. तर त्यामुळे संशय हाच आहे की कधी होईल, आत्ता होईल की नाही. तो ज्या क्षणी संशय मिटेल त्या क्षणी कृपा करणारा असा भगवान आहे. तर ते म्हणतायत आशा लागली मोठी, आणि दयाळू व्हा, म्हणजे इतका गोड शब्द आहे. दयाळू व्हा दया करी, आणि न लगे काही, बुद्धी दे रघुनायक. काहीच मागत नाहीये दुसरं, काहीही नको. आणि काहीही नको हे समर्थ जे मागतायत, मोठे महाराजही ते मागतायत. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तींच मुक्तीम आणि भावासक्तीम. ह्या ज्ञानाच्या, बुद्धिविकासाच्या एकापेक्षा वरच्या एक अवस्था मोठे महाराज मागतायत, आणि समर्थही तेच मागतायत. एक बुद्धी दे रघुनायकामध्ये हा सगळा प्रवास एका मागण्यात समर्थ करतायत. आणि हे महत्वाचं, रामदास म्हणे माझा. सर्वात पहिला म्हणजे मी कोण आहे? रामदास आहे, दुसरं अस्तित्वच नाहीये. नाही कोणाचा बाबा, नाही कोणाचा पोत्या. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला. गीतेच्या 12व्या अध्यायाच्या वेळी आपण एक पाहिलं होतं की रामकृष्ण परमहंस आणि गिरीशांचा प्रसंग, की रामकृष्ण त्यांना सांगतात. एकदा हे असेच गिरीश रामकृष्णांचे शिष्य, जे बंगाली नाटकाच्या दुनियेत त्यांचं खूप मोठं नाव आहे. ते खूप प्रवर्तक, त्यांनी बरीच नाटकं आणि नाव आहे. पण त्याबरोबर त्या क्षेत्रात ओघाने येणार पंचमकार आहेत, जे बाकी मदिराक्षी, मदिरा वगैरे वगैरे, या सगळ्याच्या मागे लागलेले. पण रामकृष्ण हे साक्षात भगवान आहेत असा दृढ विश्वास आहे. उघड उघड रामकृष्णांना भगवान म्हणणारे हे पहिले आहे. म्हणजे विवेकानंद जे त्यांचे उत्तराधिकारी, त्यांचीही शेवटपर्यंत शंका गेली नव्हती. काशीपूरला रामकृष्ण असताना शेवटच्या दिवसात एकदा मनात विवेकानंदांच्या आलं. ते खालच्या मजल्यावर आहेत, रामकृष्ण वरच्या नाही, ते तिथे समोर बसलेले आहेत. आणि मनात नुसतं आलं त्यांच्या की हे म्हणतात की त्रेतायुगातला राम, द्वापार युगातला कृष्ण, तोच इथे रामकृष्ण म्हणून आलेला आहे, हे जे म्हणताय. आणि आत्ता यांची जी अवस्था आहे, गळ्याला तो कॅन्सर झालेला आहे, सगळं खाताही धड येत नाही. तर हे ते खरंच ते असतील का, असं शंका आल्या आल्या रामकृष्ण म्हणतात की अजूनही शंका. पुन्हा एकदा सांगतो, ते जे रामकृष्ण तेच इथे रामकृष्ण म्हणून आलेले. तसं असताना यांची पहिल्यापासून श्रद्धा आहे की हे साक्षात परमेश्वर आहेत, पण इंद्रिय निग्रह नाहीये. तसेच ते काहीतरी दारू पिऊन म्हणा असे येऊन रामकृष्णांच्या समोर निराशेने बसलेले आहेत की आपलं काय होणार. तर रामकृष्ण भक्तवत्सल आहेत, ते म्हणतात काही नाही, जे चाललंय ते चालून द्या, पण निदान दोनदा जेवायच्या आधी तरी भगवंताचं नाव घ्या. हे म्हटल्याबरोबर ते अधिकच निराश होतात की आपला काय भरोसा.
काय दारूच्या नशेत असू, कोणाबरोबर असू, काय असू, नाही घेतलं गेलं तर नाव, आणि हे मान खाली घालून बसतात. पुन्हा रामकृष्ण म्हणतात की ठीक आहे, दोनदा नाही, एकदा तरी घ्या. यांना अजून मेल्याहून मेल्यासारखं होतं की हे साक्षात परमेश्वर, यांना जर आता हो म्हटलं आणि उद्या कदाचित हे झालं नाही आपल्याकडनं, दिवसभरात नावच नाही घेतलं गेलं, तर मग आपल्याला काही नरकात सुद्धा जागा मिळायची नाही. अजून हाताश होतात, खाली मान तशीच आहे. मग रामकृष्ण असून म्हणतात ठीक आहे ठीक आहे, तुमची कुलमुख्य तयारी मला द्या, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. म्हणजेच काय, तुमचं जे सगळं आहे ते चालवायची जबाबदारी माझ्यावर द्या. वास्तविक सगळं ईश्वरावरच असतं, आपणच ते माझं माझं म्हणून, मी करतो म्हणून करत असतो. पण हे समर्थांना माहितीये, म्हणून ते म्हणतात माझा संसार, रामदास म्हणे माझा संसार तुझं लागला. आता आपण जेव्हा माझा संसार म्हणतो तेव्हा मी, माझी मुलं, माझे नवरा बायको, जे काही आहे ते माझे कुटुंबीय, याच्या पलीकडे ती बुद्धीच जात नाही. यांचा संसार म्हणजे चिंता करीतो विश्वाची. त्या विश्वाची चिंता का करतायत? कारण ते विश्वची माझे घर, त्यांचा संसारच, सगळा संसार ज्याला संसार म्हणून म्हणाले तो सगळा माझा संसार आहे, ही व्यापक ममता आहे. पण ती व्यापक ममता असताना सुद्धा तो पण तुला मी वाहतोय, हे समर्पण, आत्मसमर्पण पण तिथे आहे. म्हणजे व्यापक ममतेचा फायदा असा आहे की व्यापक ममता झाली कीच तुम्हाला आत्मनिवेदन होऊ शकतं. आणि कोणतीही भक्ती करा, त्याचा शेवट हा आत्मनिवेदनातच आहे. ते पूर्ण सरेंडर होण्यातच प्रत्येक भक्तीचा, मधुर भक्ती जरी असली, गोपी गीतात आलेलं आहे, ते शेवटचं त्यांचं जर वाचलं तर असं आहे की तिथे स्वतःच्या सुखाची ही काही इच्छा नाही, तुझंच सुख आणि तुलाच सगळं, आमचं काया वाचा मन सगळंच तुझ्या चरणीच आहे. तर हा संसार सगळा तुझ्याकडेच आहे. संस्कृते इति संसारा, तो क्षरते इति शरीर, जे आपलं शरीर सर्व व्यापक जे मोठं विश्व, हे जे शरीर, ते सगळं क्षरणार आहे. ते भगवंताकडे लावलं की मग तो संसार राहत नाही. प्रपंच आणि संसार जोपर्यंत वेगळा वाटतोय तोपर्यंत गडबड आहे. मग काय होतं, ती ओढाताण सुरू होते. प्रपंचाकरता मला हे केलं पाहिजे, परमार्थाकरता मला हे करायला पाहिजे. आणि ती गॅप जशी जशी वाढत जाते, ती गॅप जशी जशी वाढत जाते तेवढं अजून नेटाने उपासना करतोय, नेटाने अजून उपासना करतोय, इकडे नेटाने व्यवहारिक प्रयत्न करते, गॅप वाढतच जाते. ती गॅप वाढण्याचं कारण म्हणजे प्रपंच आणि परमार्थ वेगळं मानणं आहे. प्रपंचात असताना माझं माझं माझ्यापुरतं पाहीन, आणि मग परमार्थाच्या साठी एखाद्या आश्रमात, गुरूंच्या ठिकाणी म्हणा, कुठेही जाऊन सगळ्यांना वाढीन, सगळं झाडून काढीन. यांनी होईल, पण यांनी कसं होईल? यांनी बुद्धी शुद्ध होऊन ती कोती भावना निघून जाईल. ईश्वराचा दरबार झाडणं, तिथे सगळ्यांना वाढणं, याचा उपयोग काय? हे का करून घेतात सत्पुरुष आपल्याकडनं? हे एवढ्या करताच करून घेतात की स्वतःपुरतं बघायची जी सवय झालेली आहे महिनाभर, ती महिन्याची वारी का सांगतात ताई? की स्वतःपुरतं मी माझं, माझे 4 ताटं घरातली तेवढंच वाढलं, त्यांनी खाल्लं की माझी चिंता संपली. ह्या वृत्तीतनं बाहेर कसे येणार? तर बाहेर असे येणार की इथे या, आपल्या फक्त कुटुंबियांना नाही, सगळेच तुमचंच कुटुंब आहे. निदान आपल्या गुरु परंपरेतली लोक आपली कुटुंब वाटायला तरी लागेल. त्यांना वाढण्याची, जसं आपल्या घरच्यांना तसं त्यांनाही ही तरी भावना वाढीस लागेल. या करता या सेवा आहेत. या सेवा फिजिकल सेवा नाही आहेत. हा मनाचा मोठेपणा, मनाचा कोतेपणा घालवून मनाला मोठेपणा देण्याकरता या सेवा आहेत. हे कळेल तेव्हा ती बुद्धी वाढेल, तेव्हा ती बुद्धी दे रघुनायाच्या ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती, ते भगवान म्हणतायत.
ते बुद्धियोग तो केव्हा देईल, जेव्हा ही वृत्ती होईल. समर्थांसारखी जर प्रार्थना घडली तर तो बुद्धी देणार आहे. तेव्हा तो मार्ग आत्तापासून पुढेपर्यंत मुक्तीपर्यंतचा मार्ग सगळा क्लिअर दाखवणारे आहेत ते. जोपर्यंत कन्फ्युजन आहे, जोपर्यंत भीती आहे, जोपर्यंत कन्फ्युजन आहे. भीती काय आहे? भीती इज फिअर इज प्रॉडक्ट ऑफ अनसर्टनिटी. पुढे काय होईल याची माहिती नसल्यामुळे किंवा हे खात्री नसल्यामुळे भीती आहे. तर तो निजमार्ग करी सोपा अनुकंपा पूर्ण करून. तो निजमार्ग सोपा कसा होतो? पहिल्यांदा तो मार्ग क्लिअर दिसायला लागतो समोर, आणि तो पूर्ण जरी नाही दिसला तरी इतकी निश्चिंती आहे की ठीक आहे, आता महाराजांनी एक स्टेप सांगितलेलं तेवढी करू, पुढे सांगतील ते. आणि जसं जसं पाय पुढे पडत जातात तसे सद्गुरू आपल्याला पुढचा पुढचा मार्ग दाखवत जातात. हे केव्हा होतं? जेव्हा आपली प्रार्थना स्वतःपुरती न राहता सर्वांच्या करता होते. आपलं जगणं आपल्या पुरतं न राहता सगळ्यांकरता होतं. तेव्हा ते अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो योग बुद्धी योग, आणि तो बुद्धी योग झाल्यानंतर ती तशी बुद्धी टिकणे हा क्षेम हे भगवंत आपला चालवतात. आणि म्हणून ही खूप महत्वाची करुणाष्टके मनाचे श्लोक हे सगळं इतकं गोड आणि इतकं एके ठिकाणी असे समर्थ आणि इतके स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे. त्याबरोबर हे हळवं व्यक्तिमत्व आहे. तो दयाळुवा शब्द आहे. नुसतं तो दयाळुवा शब्द जरी म्हटला तरी तो दयाळुवा असलेला परमेश्वर तो खरंच दया करणार आहे, प्रेम करणार आहे. तर हे जर कळून ही जर प्रार्थना कळली, आणि ही अशी प्रार्थना आहे केव्हाही तुम्ही म्हणा, मनापासून म्हटल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ते पाणी आहे ते सात्विक अष्टसात्विक भावामध्ये ईश्वराकरता ईश्वराचे गुण गाताना त्याची प्रार्थना करताना जर डोळ्यात पाणी आलं तर ते सगळ्या मलापहर आहे. ते सगळ्या मलाचा नाश करणार आहे. दिवसभर जरी नाही हा हो काका. हा एक म्हणजे रेलेव्हंट आहे म्हणून सांगतो. हो बोला ना काका. प्रार्थना करण्याबाबत महाराजांनी असं सांगितलं होतं की देवाजवळ प्रार्थना आपण करायचीच, पण ती करताना सर्वेपी सुखीनः सन्तु असं का सांगितलंय? कारण त्या सर्वेपी मध्ये आपलं इन्क्लुजन आहेच. आपल्यासाठी वेगळं मागायची गरज नाहीये. अगदी हे महाराजांनी क्लिअर केलेलं आहे. हो अगदी. म्हणजे तेवढं महाराज हे लोकांसाठी आणि हे मायासाठी असं नाहीये, वेगळं नाहीच आहे काही. हा बस ते त्याला रिमाइंड करायचं होतं. हो. आणि त्याकरता तुकाराम महाराजांचंही मागच्या वेळी आपण ते पाहिलं होतं की तुकाराम महाराजांचं उदाहरण महाराजांनी सांगितलं की ते शेताची राखण करायला त्यांना बोलवलेलं असतं. हे आपले भजनात आहेत वगैरे, ती गोष्ट माहिती आहे सगळ्यांना की सगळे पक्षी येत आहेत, धान्य खात आहेत, तरीही ते पीक खूप पटीने मिळालं. त्या मालकांनी काही ऊस वगैरे पण त्या मोबदल्याशिवाय ऊस बांधून दिले. हे तिथून घरी येईपर्यंत रस्त्यात जो मागतोय, जे मुलगा आला आम्हाला द्या बुवा म्हटल्यावर यांनी देऊन टाकलं, घरी काही शिल्लक राहिलं नाही. तेव्हा आवडी ती म्हणते की हे काय सगळ्या मुलांना दिलं, मग आपली मुलं काय तुमच्या या विठ्याच्या सृष्टीच्या बाहेरची आहेत का? तर तेव्हा ते म्हणतात की ते आलं असतं तर त्यांनाही दिलं असतं. म्हणजे दुसऱ्यांच्या मुलांना द्यायचं, आपल्या मुलाला द्यायचं हाही नाही. सर्वत्र एकच समभाव आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे विश्वची माझे घर ऐशी ज्याची मती स्थिर, ती स्थिर मती आहे. मती स्थिर म्हणजे इतकी जर व्यापक ममता निर्माण झाली तर ती मती स्थिर होणारी आहे. आणि मती स्थिर केव्हा होते? मती फक्त स्थिर त्या एकावरच होते. एकाकार भावार्थ रामायणात
बाकी सगळ्या ठिकाणी एका जनार्दनी येतं. भावार्थ रामायणात एकाकार टीकायाम म्हणून म्हटलेलं आहे एकनाथ महाराजांनी. कारण ते बाकी कोणत्याही याच्यात एकाग्र होणारच नाही. कारण एक म्हणजे ते केवळ एक आहे. एकम एव अद्वितीय असं ते एकच आत्मतत्व, परमात्म तत्व भगवान श्रीहरी जे आहे, तिथे त्याच्याशी तद्रूप झाल्यावरच ते स्थिरता, ती खरी स्थिरता आहे. मम चित्तम स्थिर करू म्हणजे थोडस शांत नाही. आपल्याला जी मॅक्झिमम स्थिरता जरी वाटली तरी ते स्थिर होणं नाही. स्थिर म्हणजे समाधी अवस्था आहे. तर ही स्थिरता ऐशी जयाची मती स्थिर म्हणजे सकलमिदम अहमच वासुदेव आणि किंबहुना चराचर आपणची झाला म्हणजे फक्त वासुदेव सर्व या अवस्थेला तो महात्मा पोचलेला आहे. या करता ही व्यापक ममतेतनं केलेली जी प्रार्थना आहे, आपणही जी तशी केली तर कुठेतरी त्या दिशेने पुढे जायला आपली सुरुवात होईल. आपले एवढं बोलून हा आपण जो विषय सुरू केला त्याचा आपण इथे समारोप करूया. विषय मोठा आहे, न संपणार आहे. इतर वेळी महाराजांचा अजूनची प्रवचनं आहेत बुद्धी या विषयावर. हा अभ्यास संपणारा नाहीये, पण एक आपली सिरीज या दृष्टीने आजचा आपण हा शेवटचा हे करतोय. आणि समर्थांच्या या प्रार्थनेने हा समारोप होते, हेही एक विशेष आहे. दास नवमी झालेली आहे, रामनवमी जवळ आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं एक मोठी एक बाकी आपण जे केलं त्या मानाने बऱ्यापैकी मोठी सिरीज एक संपते. आणि पुढे जे आपण भावार्थ रामायण सुरू करणार आहोत म्हणजे एका फ्लो मध्ये आपोआप गोष्टी सगळ्या ज्या येत जात आहेत त्याचंही एक उदाहरण आहे असा हे वाटतंय. आणि पुन्हा पुन्हा म्हणजे कदाचित कोणाला असं वाटेल का हा नेहमी हेच का बोलतो, पण एक कृतज्ञता व्यक्त करून की हे जे सगळं आपल्याला महाराजांचं शब्द जे आपल्यापर्यंत पोचतायत तेही काकांच्या या व्यापक ममतेमुळे पोचतायत. म्हणजे त्यांना आभार मानलेल्या आवडणार नाही, पण तरीही त्यांना नमस्कार आणि आभार हे करून ह्या बुद्धीवरचा आपण इथे आज समारोप करतोय. पुढच्या बुधवारी विष्णू हे पंचायतनातलं रूप आणि त्याचा बुद्धीशी काय संबंध आहे यांनी, म्हणजे बुद्धी हा विषय संपत नाहीये हे सत्र संपलं तरी. आणि मग नंतर आपण भावार्थ रामायणाला सुरुवात करणार आहोत. वेळ थोडासा आहे आपल्याकडे. कोणाला काही विचारायचं असलं तर किंवा काही सांगायचं असलं तर, वसुधाईताई काही मार्गदर्शन तुम्हाला करायचं असलं तर, काका तुम्हाला काही सांगायचं असलं तर, काका तो प्रसंग सांगा ना. ईश्वराच्या दरबारात आपण कार्यकर्ते होत त्यावेळेचे डायलॉग सांगा ना का महाराजांचे. ते पुन्हा पुन्हा स्मरण करण्यासारखं आहे. सांगतोय तो तुम्हाला. आपल्याकडे कर्तृत्व भाव घ्यायचा नाही असं आपल्या भारतीय मी तर अगदी थोडक्यात सांगतो, म्हणजे फक्त सूत्र सांगतो. हो. तर आपलं जे अमेरिकातला तू जर डेल कार्निकचं जर पुस्तकं कोणी वाचली असतील आपल्यापैकी, हो. तर त्याचं पहिलं सूत्र काय आहे, तर मेक युअर सर्व्हिसेस नोन. सगळ्या जगाला कळू द्या की मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं. आणि आपल्याकडे त्याच्या एक्झॅक्टली उलट आहे, मी काहीच केलं नाही, जे करतोय तो करता करविता ईश्वर आहे. म्हणजे जरी आता तू आणि मी आपण महाराजांच्या संपर्कात होतो, तर महाराजांच्या कृपेने ज्या ज्या जीवांचं कल्याण झालं ते आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंय, पण त्यांनी स्वतः कधीच ते मान्य केलं नाहीये, कधीच नाही मान्य केलं. आणि ते प्रत्येक वेळेला साध्या भाषेत बोलायचं तर चालूगिरी करायची. तुमचं काय हे झालं नाही, ते दत्तप्रभूंची कृपा आहे. जालन्याला गेला ताई महाराजांची कृपा आहे. पुण्यात असले गुरुणी महाराजांची कृपा आहे.
अरे मग तुम्ही तुमचं काय? आमचं काय नाही, आम्ही कोणी नाही. म्हणजे या 3 गोष्टींमधून स्वतःची सुटका करून घ्यायची आणि ते अत्यंत म्हणजे सिरियसली बोलायचे, की साला समोरचा माणूस असं म्हणू शकत नाही. नाही, नाही महाराज असं कुठे आहे, तुम्हीच केलं, अशी म्हणायची ताकद नाही. पण अख्खं आयुष्य त्यांनी तसं काढलं. सुईच्या टोकावर राहील एवढाच तरी एवढा सुद्धा कर्तृत्व भाव त्यांनी स्वतःकडे घेतला नाही. अगदी. पण ते त्यांना आम्ही एकदा गमतीने विचारलं होतं. म्हटलं महाराज आश्रमात असला की तुम्ही गुरु महाराजांकडे बोट दाखवता. देऊळगाव राजामध्ये असला की दुंडीराज महाराज आणि काजळकर महाराजांकडे बोट दाखवता. हो. वाडीत असला की दत्तप्रभूंकडे बोट दाखवता. आम्ही कुठे बघायचं? ते बोललेले ते नाही हो सर करतो तो ईश्वराचा आहे. पण ही डायलॉग माझी नव्हती. ही मेंट व्हॉट ही सेड. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काळनी ना ऐकावी, हा अमका ऐसा नोहा विसेची लोकार. नाही, ते जगून दाखवलं त्यांनी. जगून दाखव. सहस्रचंद्र दर्शनाच्या वेळी नाही का त्या हा. समारोपाच्या ह्याच्यात म्हणाले की हा सगळा शास्त्राप्रमाणे विधी झाला आणि ईश्वराचं अधिष्ठान असल्याशिवाय असं होत नाही वगैरे. पण एका वैयक्तिक ह्याच्या करता झाल्यामुळे काही अहंकाराची बाधा होईल की काय ही एक शंका आपणा सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या परमेश्वराच्या पुढे मांडतो म्हणून असे हात जोडून म्हणालेले महाराज. शेवटी त्यांच्या भाषणाचे हो. शेवटी आणि अजित काकांनी जेव्हा ते महाराजांच्या घरात तो एका वॉलवर पूर्ण त्यांच्या सर्टिफिकेटचं शोकेस केलं, हो तर ते अजिबात आवडलं नाही महाराजांना. तेव्हा पण ते म्हणाले की पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती ना काळनी ना ऐकावी, याच्या सगळं विरुद्धच झालंय. आणि त्याच्यानंतर त्या दिशेने पाहिलं सुद्धा नाही महाराजांनी. हो जोपर्यंत सगुणात वावरत होते हो. तोपर्यंत ते तिकडे म्हणजे मान पण वळवली नाही त्यांनी. म्हणजे काय आहे? ही जी नवीन मंडळी आहेत हो. की म्हणजे तू सोड, पण हे बाकीचे जे आहेत हे हो. कणीकर काय किंवा हा खेडेकर काय हो. किंवा या मॅडम काय, करिश्मा देशपांडे काय, हो. कपिलेश तर लहानच आहे. नंतर हा राजेंद्र देहरकर काय, यांना हे ऐकायला नाही मिळालं. काय की आता आपण जे त्यांच्या संपर्कात होतो तोपर्यंत आम्ही, आमचे, आम्हाला हे शब्द कधीही ऐकायला मिळाले नाही. मी तर त्यांच्या कधीच कधीच नाही म्हणजे. आणि म्हणजे एक असं प्रयत्न करून पाहिलं ना तरी सुद्धा जमत नाही आपल्याला. म्हणजे तो व्यवहारात मी न वापरता करून पाहायला गेलं ना कठीण आहे. म्हणजे बोलताना तर कठीण आहेच, लिहिताना पण टाळता येत नाही तुम्हाला. आणि ते आयुष्य तसं जगून दाखवलं त्यांनी. नाही, आता आपण ते योगायोगाने आपल्याकडे रेकॉर्डिंग असल्यामुळे जे काय थोडंफार असेल ते तिथे अगदी काय ना म्हणजे लक्षपूर्वक ऐकलं तरी तिथे कुठेही मी, मला, माझे, आमचा, आमची, आमचे, आमचा अजित असा शब्द नाही येणार, आमचा कपिल असे शब्द नाही येणार. कधीच नाही. हा हा. आणि इवन आईसाहेबांच्या बाबतीत सुद्धा त्याला त्याला जायचं होतं गरुडेश्वरला. हो. काय काका तुमचा कॅमेरा ऑन करा ना. दिसाल तुम्ही. काय काय कॅमेरा ऑन करा ना, सगळ्यांना दिसाल तुम्ही. म्हणजे मग आहे ना, ऑन आहे मला वाटतं. अच्छा. वैशाली तो काय दिनू काय सांगतो, कुठला कॅमेरा ऑन करा? व्हिडिओ दिसत नाहीये वैशाली. हा हा. आता दिसतंय का बघ? काय मोठं कर ना आणखी. नाही याच्यापेक्षा नाही मोठं होणार. हा तुमचा व्हिडिओ आम्हाला चालू केला. दिसतंय मोठं, आम्हाला करता येते मोठं. दिसतं, आम्हाला दिसतं. हा. आता तुम्ही दिसता आता. नाही, हे बघ हे गमती शशिकांत होते त्यावेळेला माझ्या बरोबर. हो. ते याला गरुडेश्वरला जेव्हा जायचं ठरलं ना हा. हा. तेव्हा याद्या बनवायच्या होत्या ना
कारण हो. रिझर्वेशन करायचं होतं. हा तर ते साला सुरुवातीला आम्ही सगळ्यांची नावं घेतली. हा हे आपले आईसाहेबांच्या बद्दल बोलायला तयार नाहीत, पण ते कसं बोलत होते. हा इतर कोणाचं काय ठरलंय आम्हाला काही माहित नाही. आम्ही इतर कोणाचं म्हणजे कोणाचं काय नाही. अरे वा. पण ते असं म्हणाल, आम्ही असतो ना लगेच, नाही आमच्या मंडळी काही येणार नाहीत, आमच्या मंडळी असं इतर कोण? 100% लोक असं बोलले होते. बापरे. पण कधीच नाही रे. आमचा अजित, आमचा कपिल, आमचा अनिल, नाही नाही नाही, कधीच नाही. म्हणजे मी अगदी ना काट टाऊ काढून ऐकायचो. त्यांचं सगळं ते रेकॉर्डिंग येत आहे माझ्याकडे. एरवी सुद्धा बोलताना नाही. म्हणजे आमचे आम्हाला हे शब्द कधीच नाही रे जायला. आमचं घर किंवा आमच्या हो, बंगला कधीच नाही. घराचं ट्रस्ट कोण करतं? आणि रेणुका मातेची सेवा जो करेल तो राहील इथे. म्हणजे त्याचा काही संबंध नाही तिथे. सेवा नाही, नाही. करेल तो राहील. खरंच आपण दिनेश कुठल्या कोटी जन्माचं भाग्य होतं म्हणून असा पूर्ण महात्मा म्हणजे पूर्ण पुरुष म्हणायला पाहिजे पाहायला की मिळालं तर. ज्याच्याकडे या स्त्रीच्या टोकावर एवढ्या पण काही दोष नाही. अशा त्या महात्म्याबरोबर आपल्याला काही वर्ष राहायला मिळालं, त्यांचं ऐकायला मिळालं, त्यांच्या सहवासात त्यांच्याबरोबर प्रवास घडला. खरंच पुण्य होतं. त्यांची कृपा नाही, तू तर पहिला भाग आहे. कळलं का? खरंय. सुदैवाने दिनेश डे वन पासून मी सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलंय आणि लिहून त्यामुळे ठेवलंय. आम्हाला मिळालं ते. आम्हाला कुठे. आम्हाला आपलं गेलं की घ्या दूध घ्या. म्हणजे त्यावेळेला काका तुम्हाला काळजी होती आम्हाला सांगायचं होतं म्हणून. नाही, माझा हेतूच होता. त्याचं कारण असं होतं की मला ही प्रेरणा रामकृष्णांच्या ते जे काय रे दिन होते, वचनामृत. नाही नाही, ते लिहिणारे कोणते? मास्टर हा? मास्टर महाशय. हा, मास्टर महाशय तुमच्यापासून मिळाली होती की मास्टर महाशयांनी जर विवेकानंद रामकृष्णांबद्दल नोटिंग केलं नसतं डे टू डे तर आपल्यापर्यंत काही आलंच नसतं. आणि त्याच्यापासून ती प्रेरणा मिळेल. नाही म्हटलं आपल्याला गुरुप्राप्ती झाली तर आपण आपल्या गुरूंचा डे वन पासून शब्दात शब्द करायचा. कळलं का? आणि त्याप्रमाणे मी 9 मे 1978 ला पहिल्यांदा महाराजांचं दर्शन झालं. तेव्हापासूनच सगळं रेकॉर्डिंग आणि लिखाण आहे तेवढे. आता एक अशी इच्छा होती, ते मी माझी इच्छा, माझी शब्द वापरत नाहीये. एक असं वाटायचं की हा महात्मा जगाला समजावा आणि जगाला जर समजावा असं वाटत असेल तर त्याचे विचार जगापुढे ठेवले पाहिजेत. आणि याच्यासाठी मी सुरुवातीला जेव्हा वासुदेव निवासला अप्रोच होतो, बाबा कोण होते तुझे दिनेश, हो. पण त्यांनी तसं काही म्हणजे महाराजांच्या मध्ये त्यांना काही इंटरेस्टच नव्हता. नंतर दुसऱ्या वेळेला दुसरं एक स्थान आहे की असं वाटलं चला इथे तरी काहीतरी महाराजांचं होईल. ते सगळं बासनात गुंडाळलं गेलं की जिथे आता महाराज हा शब्द सुद्धा दिनेश ऐकायला मिळत नाही. पण काका आता आपल्या म्हणजे महाराजांचं नेटवर आपण आता सगळं महाराजांचं साहित्य देवाच्या पाणी देऊन. आतापर्यंत प्रकाशित झालेलं सगळं आलेलंच आहे साहित्य. आणि रोजच्या रोज महाराजांचे विचार आपण हे करतोय, देतोय त्याच्यावर. तर त्याला कित्येक म्हणजे महाराजांचे अनुग्रहित सोडून बाकी सगळीकडनं पण इतका रिस्पॉन्स येतोय. म्हणजे लोकांना हवंय, म्हणजे अननोन लोकांचे पण हे येत आहेत की आम्ही हे वाचतो आणि त्यांनी मनाला समाधान मिळतं. मध्ये 1-2 दिवस ते पाठवलं नाही तर म्हणजे मेसेजेस आले की ते पाठवलं का नाही म्हणे. त्यांनी किती वेळच्या वेळी मार्गदर्शन मिळतं. होय होय होय. ती वेळ आता आली आहे. ते महाराज पोचायचंय त्यांनी जे ठरवलेला तो त्यांचा तो काळ आलाय. त्यामुळे ते इतकं आणि सगळेजण इतक्या म्हणजे मनापासनं सगळे काम करतायत ना. म्हणजे रोजच्या रोज ते विचार हे करणं. त्याच्यानंतर म्हणजे ज्या कॅसेट्स आहेत त्याच्या आवाजाची क्वालिटी सुधारणं.
साईटचं फॉर्मॅट